नाशिकमध्ये रामकुंडावर गोदास्नान आणि काळरामाचं दर्शन घेऊन निघाल्यावर केवळ 4 तासात तुम्ही अक्कलकोटला पोहोचू शकाल आणि तिथून पुढे तिरुपतीला जायचं असेल तर फक्त 8 तासात तिरुमलाच्या पायथ्याशी पोहोचता येईल। ऐकताना हे थोडंसं धक्कादायक वाटत असेल, पण अशक्य नक्कीच नाहीये। येत्या 2 ते 3 वर्षात नाशिक आणि अक्कलकोट या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थानांमधलं अंतर कमी होणार आहे आणि हे शक्य होईल 6 पदरी महामार्गामुळे। नव्या वर्षात महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात हे मोठं गिफ्ट मिळालं आहे। केंद्र सरकारनं नुकताच नाशिक ते अक्कलकोट या ग्रीनफील्ड महामार्गाची घोषणा केली आहे। सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या या महामार्गामुळे नाशिक आणि सोलापूर या दोन शहरांमधलं अंतर तर कमी होईलच, शिवाय बेंगलुरू आणि चेन्नई पर्यंतच्या वाहतुकीचं अंतर आणि वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। त्यामुळे नाशिक पासून अक्कलकोट आणि तिरुपती या प्रवासाला लागणारा वेळही बराच कमी होईल। शिवाय हा महामार्ग 3 मोठ्या महामार्गांना जोडला जाणार असल्यानं राज्यातल्या दळणवळणालाही मोठी चालना मिळणार आहे। नाशिक ते अक्कलकोट या नव्या महामार्गाचा हा प्रकल्प नेमका आहे काय, तो कशा प्रकारे उभारण्यात येईल आणि त्याचे राज्याला कोणते फायदे होतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। केंद्र सरकारनं देशात पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती दिली आहे। पीएम गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर हा त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प। देशाच्या पश्चिम दक्षिण टोकाला जोडणारी सुरत आणि चेन्नई ही दोन शहरं या कॉरिडॉरमुळे जोडली जाणार आहेत। गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 6 राज्यांमधून हा कॉरिडॉर जातो। या प्रकल्पामुळे सुरत ते चेन्नई बंदरापर्यंतची वाहतूक गतिमान होईल। शिवाय या महामार्गावरची शहरेही या दोन मोठ्या औद्योगिक आणि व्यापार केंद्रांना जोडली जातील। आता या कॉरिडॉरला गती देण्यासाठी नाशिक ते अक्कलकोट या ग्रीनफील्ड महामार्गाची आखणी करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची नुकतीच बैठक झाली। त्यावेळी या महामार्गाला मंजुरी देण्यात आली। आता हा महामार्ग नेमका कसा असेल ते बघूयात। NHAI अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत हा नाशिक ते अक्कलकोट महामार्ग तयार करण्यात येईल। हा ग्रीनफील्ड महामार्ग 6 पदरी असेल। या ॲक्सेस कंट्रोल महामार्गाची लांबी 374 किलोमीटर असून तो BOT अर्थात बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्वावर उभारला जाणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 19,142 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। याची निविदा प्रक्रिया, भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात याच वर्षात होण्याची शक्यता आहे। या नियोजनाप्रमाणे कामाला प्रारंभ झाल्यास येत्या 2 ते 3 वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल असं सांगण्यात येते। या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांच्या 70 गावातील साधारणपणे 195 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाण्याची शक्यता आहे। हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे। सुरत चेन्नई कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचं काम चेन्नई बंदरांच्या बाजूने सुरू आहे। तिरुवल्लूर, रेणीगुंटा, कडप्पा, कुर्नूल, करबुर्गी ते महाराष्ट्राच्या सीमेवरच्या हसापूरपर्यंत 700 किलोमीटरच्या चौपदरी महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। या महामार्गासाठी ताशी 100 किलोमीटर इतकी वेगमर्यादा असल्यानं अंतरासोबतच प्रवासाला लागणारा वेळ जवळपास निम्म्यानं कमी होणार आहे। सध्या नाशिक ते अक्कलकोट हे अंतर 524 किलोमीटर आहे आणि या दोन शहरांमधल्या प्रवासाला किमान 9 तास लागतात। आता हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हे अंतर 150 किलोमीटरनं कमी होऊन प्रवासाचा वेळ केवळ 4 तासांमध्ये येईल। साध्या रस्त्यामार्गे नाशिकहून तिरुपतीला जायला किमान 22 तास लागतात। हा महामार्ग वापरात आल्यावर तो 12 तासांपर्यंत कमी होईल। सुरत ते चेन्नई या पूर्ण कॉरिडॉरचा विचार केल्यास नाशिक अक्कलकोट महामार्गामुळे एकूण अंतर 201 किलोमीटरनं कमी होईल। त्याचप्रमाणे या प्रवासासाठी लागणारा वेळ 14 तासांनी कमी होऊन तो केवळ 17 तासात पूर्ण होईल असं सांगण्यात येतंय। आता या प्रकल्पामुळे नाशिक ते अहिल्यानगर हा 152 किलोमीटरचा पहिला टप्पा, तर अहिल्यानगर ते अक्कलकोट हा 222 किलोमीटरचा दुसरा टप्पा असेल। नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांतून हा महामार्ग जाईल। नाशिक, त्र्यंबकेश्वरसह शिर्डी, शनी-शिंगणापूर, तुळजापूर, अक्कलकोट ही महत्त्वाची तीर्थक्षेत्र यामुळे जोडली जातील। याशिवाय या महामार्गाची आणखी 3 मोठ्या महामार्गांना कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे। तो म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसला वाढवण बंदराजवळ इंटरचेंजने जोडला जाईल, तर मुंबई आग्रा महामार्गाला नाशिकच्या आडगाव जवळ कनेक्ट होईल।
नाशिक जिल्ह्यात सिन्नर जवळच्या पांगरी इथं तो समृद्धी महामार्गाला जोडला जाईल। या प्रकल्पातला नाशिक ते तळेगाव दिघे हा भाग भविष्यात प्रस्तावित पुणे नाशिक महामार्गाला जोडला जाईल। म्हणजे हा महामार्ग देशाच्या पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाणारा असला तरी त्याला इतर महामार्ग जोडण्यात येणार असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अन्य भागांनाही यातून कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। सुरत, बडोदा आणि मुंबईकडून कर्नूल, बेंगलुरू आणि चेन्नईकडे जाणारी हेवी ट्रॅफिक या महामार्गावरून वळवण्यात येईल। मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी म्हणजेच या टापूत येणारी 8 रेल्वे स्टेशन्स आणि 6 विमानतळासह 3 मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आणि 3 PM गतिशक्ती इकॉनॉमिक नोड या महामार्गांशी जोडले जातील। देशाच्या दक्षिण तसंच पश्चिम टोकाला असलेली चेन्नई आणि वाडवण ही 2 प्रमुख बंदरं या महामार्गामुळे जोडली जातील। याचा फायदा नाशिक आणि अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि पुढे सोलापूर सारख्या शहरांना होईल। नाशिकमधील द्राक्ष, कांदा आणि अन्य शेती उत्पादनं तसेच नगर जिल्ह्यात तयार होणारी साखर, दूध आणि अन्य उत्पादनं निर्यातीसाठी वाढवण आणि चेन्नई बंदरांपर्यंत अत्यंत कमी वेळात पोहोचवणं शक्य होईल। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तसंच जालन्यातील औद्योगिक उत्पादनं आणि सोलापूरमधील टेक्स्टाईल प्रॉडक्ट्सही या बंदरांपर्यंत वेगानं पोहोचतील। परिणामी त्या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। शिवाय निर्यातीत वाढ होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती येईल। हा ग्रीनफील्ड महामार्ग असल्यानं वन आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक गोष्टींचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे। सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या विभागातले जलस्रोत, जंगलं आणि जैवविविधतेला समोर ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 14,000 झाडं तोडावी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे वन्यजीवांसाठी अंडरपास, ध्वनी प्रतिबंधक भिंती, पाणी साठवण तलाव यासोबतच तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात 10 पट वृक्षारोपण अशा अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत। या प्रकल्पाची व्याप्ती कशी असेल त्यावर एक नजर टाकू। या महामार्गावर 17 मोठे पूल, 164 लहान पूल, 5.6 किलोमीटरचा व्हायाडक्ट ब्रिज आणि 5 रोड ओव्हरब्रिज असतील। त्याशिवाय या महामार्गाला 10 इंटरचेंजेस कनेक्ट होतील आणि त्यासाठी 17 एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील। एकीकडे समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर कमी होऊन कनेक्टिव्हिटी वाढली आहे। अशातच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे विदर्भापासून ते गोव्यापर्यंत म्हणजेच पूर्व पश्चिम असा महाराष्ट्र जोडला जाणार आहे। आता जाहीर झालेला हा नाशिक अक्कलकोट महामार्गाचाही राज्याला मोठा फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत। या महामार्गामुळे केवळ प्रवासाचं अंतर आणि वेळ कमी होणार नाही तर निम्म्या महाराष्ट्राचं अर्थकारण बदलण्याची शक्यता आहे। तुम्हाला या प्रकल्पाविषयी काय वाटतं? महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।